आपल्या प्रतिनिधी वैदेही पुन्हा आपल्यासोबत जोडल्या गेले। तर वैदेही, आपण पाहतोय ढोल ताशांच्या गजरामध्ये गणेश गलीच्या राजाची मिरवणूक निघाली आहे, कसा आहे उत्साह? नक्कीच आपण बघतोय की लाडक्या बाप्पाला खरं तर हा निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि आपण बघतोय की पारंपरिक पद्धतीने जे आहे ते मुंबईचा राजा म्हणजेच लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती म्हणजेच गणेश गलीचा गणपती याची मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। आपण बघतोय की ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाची ही मिरवणूक या ठिकाणी सध्या निघालेली बघायला मिळत आहे। 8 वाजता आरती झाल्यानंतर आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की मुंबईचा राजा हा याच लालबागच्या गल्ल्यांमधून जे आहे ते मिरवणुकीच्या एकूणच गाजावाजामध्ये विसर्जनाच्या दिशेला मार्गस्थ होत असल्याचं दिसून येतोय। आपण बघतोय की सध्या मुंबईच्या राजाची ही दृश्य आहेत, मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीची ही दृश्य आहेत आणि पारंपरिक पद्धतीनं खरं तर मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गलीचा गणपती जो आहे तो आता विसर्जनाच्या दिशेला निघालेला बघायला मिळत आहे। सर्वात आधी मुंबईत जी आहे ती याच बाप्पाची मिरवणूक निघते आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं जी आहे ती बाप्पाला निरोप या ठिकाणी दिला जातो। यंदा मंडळाचं हे 98 वर्ष आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी जे आहे ते निरोप सध्या दिला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि बाप्पाची मिरवणूक जी आहे ती अगदी हळूहळू जी आहे ती पुढे जाताना बघायला मिळत आहे। नक्कीच वैदेही, अगदी हळूहळू का असेना ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक पुढे जाताना आपल्याला दिसते। आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला ढोल ताशा वाजवत बाप्पाचा निरोप दिला जातोय आणि आपण म्हणू शकतो की ढोल ताशा पथकांसाठी ही एक पर्वणीच असते। वर्षभर ढोल ताशा पथक यासाठी वाट पाहत असतात। आपले वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडून तर आहे, आपण क्षणोक्षणी या मिरवणुकीची अपडेट्स वैदेहीकडून घेत राहू। पण तुर्तास ही दृश्य आपण पाहतोय की किती उत्साहात ढोल ताशा पथक आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे मानवंदना देत आहेत।